सॉरी, माझ्यामुळे. सावली, मी तुला आधी पण सांगितलंय, मला माहिती आहे तुझा हेतू चांगला असतो. मला हे पण माहिती आहे की तू तुझा शब्द, दिलेला शब्द पाळतेस. मी तुला फोन केला होता हे जयंती वहिनीने सांगितलं नसेल ना तुला? नाही. कळलं मला. सावली, प्रश्न आपलं नुकसान झालं याचा नाही आहे. तुला दिलेली जबाबदारी तू पूर्ण नाही करू शकलीस याचा मला त्रास होतोय. सगळ्यांसमोर मी तुझी बाजू घेतो आणि तू असं केल्यावर ना मी तोंडावर पडतो. काय उत्तर द्यायचे मी सगळ्यांना? विश्वास ठेवलाय मी तुझ्यावर सावली. तुम्ही इतकं समजूतदारपणा नका ना दाखवू. माझी चूक झाली, मला ओरडा तुम्ही. आणि ओरडल्याने काय होणार? माझा जीव आता तुझ्यात गुंतलाय. नका गुंतू. नको गुंतू. आता काय करणार? प्रेमात तर पडलो मी, आता काहीच नाही करू शकत. आता काही नाही करू शकणार का? प्रेमाचं नाही, हा? ते कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट आता काही नाही होऊ शकणार का? नाही सावली, आता काहीच नाही होऊ शकत. ती डील कॅन्सल झाली, ते सोड. नाही, असं नका बोलू. माझ्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय. तसं आपलं नुकसान झालेलं नाहीये. म्हणजे जेवढं प्रॉफिट होणार होतं तेवढं प्रॉफिट झालेलं नाहीये. म्हणजे प्रॉफिटमधलं नुकसान झालं, ज्याला आपण पॅसिव्ह लॉस असं पण म्हणतो. ते सोडते, आपण भरून काढू. पण एक गोष्ट लक्षात ठेव सावली, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे तुला ठरवावं लागेल. तुझ्या प्रायोरिटीज तुला ठरवाव्या लागतील. कळतंय? इकडे बस, इथे बस आधी. कोण बोललं तुला असं? ऐश्वर्या मॅडम. नाही म्हणजे त्या म्हणाल्या म्हणून असं नाही, पण मला वाटतं मी सुद्धा माझ्या चुकीची जबाबदारी घ्यायला हवी. पहिल्याच दिवशी एवढं मोठं नुकसान केलं मी आणि त्याची मला शिक्षा पण नाही मिळाली. लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचतो ना की मी तुमची बायको आहे म्हणून मला शिक्षा नाही मिळाली. बघ, मी तुला आत्ताच बोललो की तू मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टला आहेस, पण त्याचबरोबर कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही हे पण तुला कळलं पाहिजे. जी व्यक्ती तुला सांगतेय त्या व्यक्तीने आयुष्यात काय केलंय माहिती आहे ना तुला? चल. अहो, मला खरंच नाही पटत आहे हे. माझा एकशी शांतपणे माझा एक. मागे एकदा आपल्या कंपनीतला एक कामगार, त्याच्याकडून मशीन बंद पडली. तुझं हे तू जे बोलतेस ना ते काहीच नाही, त्याच्यापेक्षा खूप मोठं नुकसान झालं. पण त्याला काय कंपनीतून काढून नाही टाकलं, कारण त्याचा हेतू मशीन बंद पाडण्याचा नव्हता. त्याचा हेतू प्रोडक्शन वाढवण्याचा होता. हे गावकरी जे रॉ मटेरियल्स आपल्याला पुरवतायत ना, ते कुणामुळे? तुझ्यामुळे. आणि ते पैशांमध्ये नाही मोजू शकत आपण. हो, पण माझ्यामुळे नुकसान झालंय ते झालंय ना. तू कशाला विचार करतेस नुकसानाचं? मी आहे ना, मी बसलो नाही ते. मी बघतो ना नुकसान भरपाई कशी करायची ती. तू नको त्याचा विचार करू. चल जाऊ आपण. तू हे काय करतेस माहितीये? तू जबाबदारीपासून तुझी स्वतःची सुटका करून घेतेस. अशी लगेच हार नाही मानायची सावली. तू लढता लढता हरलीस ना, मी काही नाही बोलणार तुला. पण जर तू स्वतःहून हार मानलीस ना तर खरंच वाईट वाटेल मला. जास्त विचार नको करू. चल आता, चल आता. हे बघ, मी 10 मिनिटं खाली तुझी वाट बघेन. तू जर आलीस तर ठीक आहे, नाहीतर मी निघेन. निर्णय तुझ्यावर आहे, मी तुला फोर्स नाही करणार. आरामात करतो. नाही 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 नाही, चला काय ठेवतो. चल. हां हां. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, अजिबात प्रॉब्लेम वगैरे काय नाही. हे बघ, मी तुझा फोन ऐकलाय, मला सांग काय झालंय. भाडं थकलंय यावेळेसचं, म्हणजे डिले झाले थोडंसं. काय नाही तर इतर वेळी मी देत असतो, पण यावेळेस ना त्याला बहुतेक त्या जागेच्या मालकाला नवीन ऑफर दिली कोणी, तर लागलाय उताळ येऊन. मला सांगतो की आता जागा खाली कर. पैसे नाही आहेत. म्हणजे मी ऐकलं होतं की गॅरेज चांगलं चाललंय. हे बाबा, टचवूड, गॅरेज कडक चाललंय. मी काय करतो, सगळे पैसे अमृताकडे देतो आणि ना थोडेच पैसे खिशात ठेवतो. काय जास्ती पैसे असले की आपलं डोकं फिरतं, तुला तर माहिती आहे. दादा, खरंच तू सगळे पैसे अमृता वहिनीकडे देतोस? म्हणजे आपण ठरवून ठेवले 3-3 आठवड्याचे पैसे घ्यायचे, सरळ अमृताच्या हातात द्यायचे. आता प्रॉब्लेम काय माहिती, इतके दिवस मी मागितले नाही. आत्ता जर मागितले ना तिच्याकडे तर तिला टेन्शन यायला लागेल. नाही नाही, नको मागू नको, मागू नको. मला सांग, भाडं किती द्यायचंय? तुला उशीर होत नाही ऑफिसला यायला? तुझा जा जा.
आणि तू एकटा का चाललायस? सावली कुठे? ते बघ, विषय बदलू नकोस, मला अमाऊंट सांग ना फक्त. ए बाबा, तू नको ना भानगडीत पडू. एका फोनवर आहे सगळं. एक फोन आला ना. अमाऊंट सांग ना मला. सांग ना मला. 25,000 रुपये मी देऊ शकतो, मॅनेज करीन. काय करतो तू? ट्रान्सफर करतो मी तुला. ए बाबा नको ना असं करू. केले, ट्रान्सफर केले. सगळा प्रॉब्लेम होईल. ही गोष्ट आपल्यामध्येच ठेव तू. मी पण कुणाला नाही सांगणार. हा, उधार म्हणून देत असशील तर लगेच घेतो. नाही तर ट्रान्सफर नाही, लगेच ट्रान्सफर. लोन म्हणून देतोस, इंटरेस्ट रेट सांग बाबा, लगेच ठीक आहे, दे नंतर, जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे. नाही इंटरेस्ट रेट सांग. दे तू, नंतर दे. मॅडम ऐका ना, मला आज रियाजाला यायला उशीर होईल. माईंना तुम्ही सांगा प्लीज. त्यांना म्हणावं की फोन करू नका, मी फोन उचलू शकणार नाही. आपण हवं तर रात्री उशिरापर्यंत रियाज करूयात. हां, मी येते. तारा, सावली वहिनी आता कुठल्या तरी रियाजाबद्दल बोलत होते. मला एक कळत नाहीये की जर सावली वहिनी फक्त तुझ्या प्रोग्राम्सना तुला असिस्ट करते तर मग रियाजाचा आणि सावली वहिनीचा काय संबंध? तिच्याशिवाय माझं गाणं नाही होऊ शकत. का? असं मला नाही, माझ्या मम्माला वाटतं. पण असं का वाटतं तुझ्या मम्माला? ॲक्च्युली माझी मम्मा अशा बऱ्याच अंधश्रद्धांवर बिलीव्ह करते, त्यातलीच ही एक आहे. म्हणजे काय झालं की एका शोला ना, एका कार्यक्रमात ती नसताना प्रॉब्लेम झाला होता जरा. तेव्हापासून तिने जरा धास्ती घेतली आहे. सो मम्माचं असं म्हणणं आहे की कार्यक्रमात तर ती पाहिजेच, पण रियाजाला पण ती पाहिजे.